हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्याजणी कशा आहात? शुभ सकाळ. सगळ्यांचे खूप मनापासून आभारी आहे कालच्या व्हिडिओसाठी. आरूबद्दल दिलेलं भरभरून प्रेम, जो काही सल्ला होता तो बोलेन मी नक्कीच त्याच्यावर. आणि तुम्ही सगळ्याजणींनी बरोबर जे जे पॉईंट होते, तुमचे अनुभवाचे बोल जे असतात ना, ते मांडलेले होते. काही ताई टीचर आहेत, त्यांनीसुद्धा खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत ना, पॉईंट शेअर केले. त्यासाठी सुद्धा मनापासून आभारी. 2-3 दिवसाचा ब्लॉग मिक्स येत आहे तुम्हाला. ज्या दिवशी एकादश होती, 2 एकादशी असतात, तर शेवटची एकादश जी असतात ना, ते माळकरी लोक पकडतात. आजी आजोबा दोघेही माळकरी आहेत. आपलं जर पूर्ण माहेर बघायला गेलं तर मी, सागर, ठराविक आम्ही जर सोडलो तर बाकी सगळे माळकरी लोक आहेत. आणि मग त्यांचं सकाळ संध्याकाळ खिचडी, सिंपल अशी खिचडी पाहिजे होती. भगर जी आहे ती एक टाईम आणि खिचडी एक टाईम. दोन्ही टाईम एकच नाही चालत. म्हणजे आजीचं तर नाही चालत आणि आजोबांना पण नाही चालत. खिचडीसाठी ना शेंगदाणे जे होते ना, ऑलरेडी जे तेल टाकलेलं मी खिचडीसाठी त्यामध्येच तळून काढले. अशा पद्धतीने एकदा तुम्ही वापरून बघा, मिळून येते खिचडी. म्हणजे ते तेलकट शेंगदाणे जे असतात ना, ते व्यवस्थित लागले जातात. बाकी तेल जे आहे ते कमी वापरलेलं आहे त्यांच्या खिचडीसाठी. कारण जसं तुम्हाला म्हणलं, आजीचं हार्टचं नमक वगैरे टाकलेलं आहे. थोडे अखंड शेंगदाणे जे आहेत ना, अगदी थोडेसे टाकलेले आहेत. म्हणजे का तर दिसायला पण छान दिसतं, दाताखाली केक आला की छान वाटतो म्हणून. एकदम असं प्लेन म्हणतो ना आपण, ज्याच्यामध्ये कुठे शेंगदाणा दिसत नाही, काही नाही आहे, त्याच्यापेक्षा हे दिसायला बरं वाटतं. सोबत दही दिलेलं आहे, एक ॲपल दिलेला आहे. परवा एका ताई म्हणजे कमेंट होती की ताई साल काढून दे, पण नाही, साल काढून दिलं की ओरडते. जे महत्त्वाचं आहे तेच तुम्ही टाकून देता, मग तुम्ही काय खाता? असं ज्याला जसं आवडतं तसं त्याला द्यावं, असं माझं म्हणणं असतं. त्यामुळे तिला सालीसकटे आवडतं. आपण जसं म्हणतो ना सालीमध्ये फायबर, तसं तिला पण त्या गोष्टी माहीत आहेत. त्यामुळे ती बऱ्याच ह्याची साल काढत नाही. त्याच्यानंतर मग आमच्या स्वयंपाकामध्ये मी बनवलेली कोबीची सिंपल साधी अशी भाजी. त्याला पण हिरवी मिरची घातलेली होती, आलं लसूण आणि हिरवी मिरची, कांदा घातलेला होता, जिरं मोहरीची फोडणी दिली. सुरुवातीला भाजून घेतला कांदा आणि बस बारीक बारीक कट केलेला जो कोबी होता तो घातला. याच्यामध्ये कुठंही मी पाण्याचा एक थेंबसुद्धा न घालता भाजी बनवलेली आहे. म्हणजे शक्यतो कोबीच्या भाजीमध्ये मी पाणी घालत नाही. सुकी भाजी हा, त्याच्यामध्ये डाळ वगैरे जर घातली असेल तर कोबी चांगला भाजून घेते आणि मगच त्याच्यामध्ये पाणी घालते. अन्यथा कोबी असा आहे ना की त्याच्यामध्ये पाणी न घालता अंगचं पाणी सुटलं जातं, मीठ वगैरे टाकल्यानंतर पाणी सुटलं जातं आणि खूप चवीला होते. कोथिंबीर बघू शकता, मंगळवारी आणलेली कोथिंबीर. आता मंगळवार होऊन गेलेला आहे, त्यातली शिल्लक आहे, कारण मला वड्या बनवायच्या होत्या. आजी आहे तोपर्यंतच बनवणार आहे. बघूया आता, होईल तेव्हा होईल, पण बनवेन लवकरच. तर अजून छान आणि फ्रेश आहे. हा दिवस आहे दुसरा, ज्या दिवशी होती बारस आणि इलेक्शनचा आहे, त्यामुळे तुमच्या दादाला सुट्ट्या होत्या. 2 दिवस लागोपाठ सोमवार मंगळवार दादांना सुट्ट्या सापडलेल्या होत्या. पण त्या ह्याच्यातच मला जास्त वेळ मिळालाच नाही. दादांना ज्यावेळी सुट्टी असते ना, त्यावेळेला खरंच वेळ मिळत नाही आहे. वेळ जातो बाकीच्या इतर कामांमध्ये. शेवई जी होती ती आपल्या एका ताईने दिलेली होती, ती व्यवस्थित तुपामध्ये मी भाजून घेतली आणि त्याच्यामध्ये 2 चमचा हलकीशी साखर आणि ड्रायफ्रूट टाकलेले आहेत. याला ना गोडाची शेवई म्हणली जाते. आता आणि कमेंट यायच्या आधीच बोलते, कारण मी जेव्हा जेव्हा शेवळ्या जेव्हा काय बोलते ना, त्यावेळेला मला कमेंट असतात, शेवया म्हणू नको शेवळ्या म्हण, शेवळ्या म्हणू नको शेवया म्हण. त्याच्यासाठी एक सांगते, आमची जशी भाषा आहे तशाच पद्धतीनं मी माझ्या भाषांमध्ये कधीच बदल करणार नाही. मी कायम सांगितलेलं आहे, ती माझी ओळख आहे. सोलापुरी, कोल्हापुरी, सांगली जी काय ओळख आहे ना, ती ओळख कधीच बदलणार नाही. हां, तुमच्या भागामध्ये जी ती नावं असतात त्या नावानुसार तुम्ही बोलू शकता. पण आता इकडच्या भागात शेवया, शेवाळ्या एक ताई म्हणत होती, शेवाळ्याला आमच्यात ते शेवाळ्याला म्हणतात. तर हो, असू शकतं. कारण कसं असतं ना बघा, की प्रत्येक भागाचं काहीतरी वेगवेगळं असतं. म्हणून मी आधीच क्लिअर केलेलं आहे, राग नसावा. जे काही फणस आहे ना, ते आणलेलं कट केल्यानंतर बघू शकता, मी तर शॉकच झाले. म्हटलं आणलं होतं एकासाठी, निघालं पिकलं, एकदम पिकलं जार. म्हणजे ते माझ्या भाजीचं जे काही माझ्या डोक्यात होतं ना, की आज मी भाजी बनवणार, सगळा मूड हाफ झालेला होता. कट करून ठेवून दिलं साईडला. शेवया ज्या आहेत त्या आपल्या तयार झालेल्या आहेत, थोड्याशा थंड करायला ठेवल्या. याच्यामध्येच दूध न घालताना वरून दूध घालायचं, छान लागतं. आणि थोडंसं तूप घातलेलं आहे, ऑलरेडी आधी पण मी घातलेलं होतं, पण याच्यामध्ये सुद्धा वरून तूप घातलं ना, कुठलंही बघा तुम्ही, जेव्हा शेवळ्या करताना वरून तूप घातल्यानंतर चव जी आहे ती जास्त चांगली लागते. आणि थोडंसं म्हटलं टेस्ट पण चेंज होईल, दिसायला पण छान होईल. हर्षीचं जे सिरप आहे ना चॉकलेटचं, ते घातलेलं आहे, थोडंसं गुलकंद घातलेलं आहे. हे सगळं मी त्या पातेल्यातच घालू शकले असते, पण तसं न करता मी वरून घातलेलं आहे.
आता जे काय आहे ते सेपरेट करायला लावलेलं आहे. बियांची वगैरे पण आमटी भाजी जे काय होतं मी एकदा खाल्लेली होती, त्यामुळे मला माहिती आहे ती रेसिपी. बाकी याचं काय तर कारणी लावूया. कालच्या कमेंटबद्दल बोलेन की खूप साऱ्या ताईंनी त्यांच्या पद्धतीनं सजेशन दिलेलं होतं, असं कर तसं कर. मग बऱ्याच ताईंचं म्हणणं होतं नकोच. जवळजवळ 90% ताई नकोच म्हणतात आणि 10% ताई म्हणतात की ताई तुला जे योग्य वाटतं ते कर. असं काही नाही आहे की आता बऱ्याच जणांचे ट्रान्सफर होतात आणि त्यांना वर्षाला स्कूल बदलाव्या लागतात, ती पण मुलं शिकतात, तसं काही नाही आहे. तर तुमच्या दोघांचे खूप मनापासून आभारी. पण हो, स्कूल ही बदलावीच लागणार आहे, कारण का रिक्षाची सोय होतच नाही. आपल्या एरियातून फक्त ही 2 मुलंच त्या स्कूलला आहेत, बाकी नाही. ह्या एरियातलं एकही मूल नाही आहे. आणि जर 1, 2, 3 असती तरी पण आम्ही ॲडजस्ट केलं असते की बाबा ही 3 मुलं घेऊन जा, थोडेसे पैसे एक्स्ट्रा द्यावे दिले असते. पण तसं नाही आहेच. आणि एकासाठी त्यांना 4 फेऱ्या होतात, सॉरी दोघांसाठी 4 फेऱ्या. एक टायमिंग नाही आहे दोघांचं. म्हणजे आता एक सकाळी जातं 6:30ला आणि दुसरं 10:30ला जातं. म्हणजे ते टायमिंग एक नाही आहे, फिक्स नाही आहे. त्यामुळे तो निर्णय आम्हाला फिक्स करावाच लागला. फक्त स्कूल फिक्स केलेली नाही. 5 आहेत, त्यातली एक कुठली तर ठरणार आहे आता. काय ठेवायचं तुम्हाला? का फोडायला? पाणी असेल त्यात नाही. शक्तिमान वाव, सगळी कोंब आलेलीच असणार आहेत मग, मला तर वाटतंय. शुभ सकाळ. आजचा ब्लॉगचा 3रा दिवस आहे. काल पूर्ण दिवस नाही जमलं. मी ना आता सध्या म्हणजे चालू केलेला आहे. चहा जो आहे तो जवळजवळ 90% बंद, तुमच्या दादांनी सांगितलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक्सरसाइज. एक ताई मला सतत कमेंट करत होती, जोपर्यंत तू एक्सरसाइज करत नाही तोपर्यंत मी तुला डेली कमेंट करत राहणार. माझी डेली तुला कमेंट असणार आहे त्या ताईची. मला खूप असं हे वाटलं की बाबा आपल्यासाठी एखादं एवढ्या ह्याच्याबद्दल बोलणं वगैरे मनावर घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आजपासून एक 10 मिनिटाला सुरुवात केलेली आहे. 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं असं हे करणार. आणि सोबतच तुमच्या दादाचं असं म्हणणं होतं की ते जे घेतात एनर्जीसाठी त्यातलं चहा बंद कर आणि तू हे घे. त्यामुळं आजपासून सकाळचा चहा टोटली बंद. टोटली म्हणजे टोटली बंद. आणि हे याचा एक किस्सा आठवला, कारण हे आपल्या घरात खूप दिवसापासून घेतलं जातं. अशा पद्धतीने पावडर असते. तर एक ताई ना, आपल्या आधीच्या घरातला ब्लॉग आहे, तिचं असं म्हणणं होतं की मी तुमच्या दादाला कामावून आल्यानंतर हे दिलेलं होतं आणि तो होता काचेचा कप. आणि ज्या वेळेला ते दिलं ना तर त्यातून ना ते थोडंसं वेगळं दिसत होतं. मी तुम्हाला दाखवेन आता कशा पद्धतीने दिसते. तर तिचं असं म्हणणं होतं की ताई ते जे आहे ग्लास मध्ये ते काय आहे, वेगळं दिसतंय, दाखवते मी तुम्हाला. तुम्हाला पण करू ना. सध्या आता हे असं दिसतंय, ना एकदम असं चॉकलेटी कलर येतोय. त्यामुळे तिचा तो समज जो होता तो वेगळा झालेला होता. आणि तिने मला फर्स्ट विचारलं की ते 2 चमचे मी घेतलेले आहेत, असा कलर होतो. त्यामुळे त्या ताईला वेगळी शंका आलेली होती की दादा काय पितात असो. तर याच्या ना घाऱ्या बनवते मी. घाऱ्या म्हणजे तळलेल्या पुऱ्या. स्वतःसाठी आता काही गोष्टी मनावर घेतलेल्या आहेत आणि तुमच्या दादानं माझ्यासाठी थोडंसं त्यांनी मेहनत घ्यायचं ठरवलेलं आहे. असं जे काय असेल ते आता वेळेनुसारच मी शेअर करेन, तो पण नाही शेअर करणार. कारण कधी कधी असं होतं ना, माझ्याकडनं सुरुवात होते पण कधी कधी गॅप पडतो. त्यापेक्षा ते सगळं होण्यापेक्षा मी सरळ त्याचं सवय लावून घेईन आणि मग तुम्हाला रीतसर जे काय असेल ते शेअर करेन. बाकी भाजीची जी काही माझी तयारी होती ती करून घेतली. आता ह्याचं काय बनवणार आहे तर सगळं काढलं, मिक्सरच्या भांड्यात थोडं 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 घातलं. कसं झालं काढते त्यातच म्हणणार आहे. आता काहीतरी करून ठेवते. डब्याला द्यायचंय मला. म्हटलं जाऊ दे, 4 जण खातील, जरा टेस्ट सांगा कसं झालं.
मिक्सरमध्ये ना चांगल्या पद्धतीने फिरवून घेतलं. थोडंसं लोड येतो मिक्सरवरती कारण ते एकदम असं चिकट असतं. आणि त्याच्यानंतर गुळाच्या काही वड्या, हा गूळ जो आहे तो बेस्ट आहे. त्यातल्या काही वड्या ज्या आहेत त्या फिरवून घेतलेल्या आहेत, पण त्या व्यवस्थित झाल्या नव्हत्या. मला पुन्हा सगळं काढून फिरवून घ्यावं लागलं. गूळ फोडून मग ते फिरवलेलं बेस्ट आहे. सगळं काढून घेतलं आणि याच्यामध्ये बडीशेप पावडर जे आहे ते घातलेलं आहे. वेलची पावडरसुद्धा आपण घालू शकतो. सगळं मिक्स करायचं आहे. गूळ नको असेल तर साखरसुद्धा आपण घालू शकतो. आणि फक्त चवीनुसार मीठ टाकून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अंदाज घ्यायचा आहे, म्हणजे याला एवढं लागेल असं काही नाही आहे. जेवढं म्हणतात ना ते कसं पातळ आहे, थोडंफार घट्ट आहे, त्याच्यावरती डिपेंड आहे. जेवढं बसेल तेवढं ना मी त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घातलं. निम्मच केलं, निम्मं फ्रीजला ठेवून दिलं. म्हटलं बघावं चांगलं झालं, व्यवस्थित झालं तर ठीक, नाहीतर मग आपल्याला पुन्हा असं व्हायला नको की बाबा मात्र झालंय वगैरे. भाजी होईपर्यंत चांगल्या पद्धतीने ते मुरतंय तोपर्यंत एका पातेल्यात पाणी, त्याच्यामध्ये घातलेलं आहे फ्लावर आणि थोडंसं चवीनुसार मीठ, हळद घालून उकळी आणायला ठेवलेलं आहे. एक उकळी येऊ देणार आहे. तोपर्यंत भाजीसाठी जो काही लागणारा मसाला आहे, साधी भाजी आहे, बटाटा, फ्लावर आणि थोडेसे काजू मी घेणार आहे. त्याच्यासाठी लागणारं सगळं साहित्य काढून घेतलं. सगळं भाजून घेणार आहे. भाजल्यानंतर जेव्हा आपण ग्रेव्ही भाजतो ना, तर ते जास्त भाजण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागत नाही आहे. चांगल्या म्हणजे पद्धतीनं ग्रेव्ही भाजली जाते. ग्रेव्हीचं सुद्धा कच्चं स्मेल जो असतो ना तो त्यामुळेच येतो. म्हणून आधी शक्यतो बऱ्यापैकी भाजून घेतलं तर मग वास येत नाही. किंवा नंतर जरी ग्रेव्ही भाजली पण त्याला तेल सुटेपर्यंत भाजावं लागतं. झटपट व्हायसाठी असेल तर मी अशा पद्धतीने करते. शक्यतो सकाळचा डबा असेल तर. फ्लावर बऱ्यापैकी आपला शिजलेला आहे, एक 50% तरी शिजतो. तोपर्यंत मसाला जो आहे तो मी वाटून घेतलेला आहे. मसाला वाटला की लगे हात काजू जे होते ना त्याचे 2 भाग करून घेतलेले होते ना, ते थोडेसे तळून घेतले. भाजीमध्ये जाऊ दे किंवा ग्रेव्हीमध्ये जाऊ दे, कुरकुरीतपणा जो आहे तो राहतो. म्हणून काजू वरनं न टाकताना तळून टाकला जातो. जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे. जो काय मसाला होता, ज्यांच्यात खोबरं वापरतात त्यांना मसाल्यासाठी जास्त टेन्शन घ्यावं लागत नाही, पण आपल्यामध्ये खोबरं म्हणलं की नको म्हणलं जातं. म्हणून मला थोडंसं कांदा वगैरे किंवा काजूची पेस्ट वगैरे असं घालावं लागतं. आपले ठरलेले बेसिक मसाले, धना पावडर, जिरा पावडर, हळद, काश्मीर लाल मिर्च पावडर, घरचं काळं तिखट सगळं घातलं. पाणी घातलेलं आहे थोडंसं. आणि त्याच्यानंतर मग जो आहे बटाटा 2 बटाटे घेतलेले होते आणि एक छोटूसा फ्लावर होता. एवढं बस होतं. भाजी 6 ते 7 माणसांना बस होतं. म्हणजे मी अंदाज एवढ्यासाठी सांगितला की काही ताईंचं असतं की बाबा थोडासा अंदाज पण देत जा. तर आता प्रत्येकाचं खाणं पिणं वेगळं असतं. कोणाला भाजी जास्त लागते, कोणाला कमी लागते, त्यावरती पण आहे. पाणी घातलेलं आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे, काजू वरून घातलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने शिजवून घेणार आहे. तोपर्यंत ज्या काय पुऱ्या लाटायच्या होत्या ना त्याची तयारी. तुमच्या दादाचं त्यांचं जे ब्रेकफास्टमध्ये जे घेतात न्यूट्रिशन ते घ्यायचं काम सुरू होतं. याला कुठलंही पीठ वगैरे लावायची गरज नाही. जेवढं पीठ लावचाल तेवढं ते शोषून घेणार. त्याच्यापेक्षा तेलावरती ना व्यवस्थित अशी लाटून घ्यायची किंवा खाली एखादा पेपर टाकला ना तरी पण चालतं. आणि त्याच्यावरती हाताने प्रेस करून सुद्धा तुम्ही पुऱ्या ज्या आहेत त्या म्हणजे थापून करू शकता. भाजी झालेली आहे, त्याला थोडंसं घोटून घेतलं कारण का तर थोडंसं मिळून येते, एकजीव भाजी होते. आणि पुऱ्या आहेत तर तुम्हाला असं म्हणजे एकदम आमटीसारखी पण भाजी नाही चालणार. थोडीशी लपतप आणि भरलेली भाजी बनतो ना आपण तशीच खायला छान वाटते. झालेलं आहे. पहिला तुमच्या दादाचा डबा पॅक केला. असा काय तर सकाळी मी राडा घालते ना तर मला डब्यासाठी फार म्हणजे गोंधळ होतो. आणि ज्यावेळेला मी संध्याकाळी एखादी वेगळी रेसिपी करायचं म्हणलं, थोडंफार नवीन किंवा पहिल्यांदा करायचं म्हणलं ना तर त्याला एवढं काय वाटत नाही आहे. कारण सकाळी मग त्यांचा खूप गोंधळ असतो. दादा गेलेले आहेत. त्याच्यानंतर मग अजून एक पद्धत कुठली, त्या पुऱ्या जर करायच्या असतील तर अशा पद्धतीने लाटून घ्यायचं पातळ असं. आणि जे काय असं भांडं असेल, जी साईज तुम्हाला ठेवायची आहे त्याने प्रेस करायचं व्यवस्थित. एक 6 ते 7 चांगल्या पुऱ्या पडतात. पण एका घासाची पुरी होते. वेळ कमी जातो, जास्त जातो. मला तर वाटतं वेळ जास्त जातो, पण पुरी मात्र नाजूक फुगलेली छान मिळते. फक्त एका घासाची एक असते. आणि ज्यांना पटपट उरकायचं असतं ना ते आपलं माझ्याकडे गोळे घेतं, लाटतं. मला ते गोळे घेऊन लाटलेलं बरं वाटतं. तर चला ताईनो, व्हिडिओ जर पूर्ण बघितला असेल आणि जर आवडला असेल तर जाता लाईक करायला विसरू नका. नवीन असाल, पहिल्यांदा बघत असाल, रोज बघायला आवडत असेल तर सबस्क्राईब जरूर करा. मी व्हिडिओ सेंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.